जेव्हा करमाळ्याला पोस्टिंग घेतली तेव्हा प्रत्येक वेळेला दिवसातनं एकदा हे वाक्य ऐकायचे की करमाळा म्हणजे उशाजवळ उजनी धरण आणि करमाळा आणि मानवी ना तरमाळा. तर मी नेहमी म्हणायचे की असं का. तर हे आज तुमचं जे मदार चित्रपट बघितला तेव्हा कळालं की खरंच असं आहे की खरंच करमाळा यांनी कित्येक हेक्टर जमीन दिली उजनी डॅमसाठी आणि अजून पण मांगीच्या पलीकडं जो भाग आहे तो दुष्काळी आहे. आणि माझी मैत्रीण आणि मी असा चित्रपट बघितला की सर आम्ही दोघी प्रत्येक क्षणाला बोलत होतो की हा आता ह्याच्यातनं हे सांगायचंय त्यातनं ते सांगायचंय. तर त्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही म्हणजे मी त्यांना म्हणत होते की 30 वर्षापूर्वी असेल हे असं काय. तर त्या म्हणलं नाही मॅडम अजूनही हे असंच आहे आणि सगळ्या घरात म्हातारीच माणसं करमाळ्यातल्या तालुक्यामध्ये आहेत. सगळी मुलं जी आहेत ते पुण्या मुंबईला शिफ्ट झालेली आहेत. सर प्रत्येक पात्र एकदम अप्रतिम होतं. सगळ्यात जास्त आवडली ती हिरोईन म्हणजे नवीन कलाकार मॅडम सगळे नवीन कलाकार तिचा अभिनय ना म्हणजे त्या मुलीला मी बघितलेलं आहे कोरोनाच्या काळात. तिचं एक शॉप होतं माने मॅडमला आठवते मी त्या शॉपमध्ये खूपदा गेली की गर्दी केली कधी बघायला. त्या मुलीला मी बघितलंय आणि आदिनाथला माझ्याकडे तो आलता कोरोनाच्या काळात आणि म्हटलं की मॅडम बघा ना आता कोरोना आहे आणि मी काय करू तुम्ही मला फक्त काहीतरी सजेस्ट कराल ना. तर मी म्हणायची की तू आता ते भाजी विकतोसच ना तर त्या हे तयार कर किट तयार कर आणि फोन नंबर दे लोक कॉल करतील त्यांना तू असं पार्सल दे मी तुला लेखी परवानगी देते. तर तशी लेखी परवानगी दिलेला तो आदिनाथ आहे. म्हणजे माझी या पिक्चर विषयी जो ओढा आहे तो ह्यासाठी होता की पिक्चरची हिरोईन मला माहित होती मी तिला प्रत्यक्ष बघितलं होतं आणि पिक्चरचा हिरो जो आहे तो त्यावेळेस कोरोनाच्या काळातला स्ट्रगलिंग हिरो होता माझ्यासाठी. गरीब घरातला एक मुलगा भाजी विकण्यासाठी सुद्धा लाजत नाही असा तो मुलगा होता आधी. आणि तो तिथं पण नाट्य ह्याच्यामध्ये वगैरे भाग घ्यायचा तुम्हाला सांगायचा मॅडम हे नाटक केलं ते. पण आज मी त्याला जेव्हा प्रत्यक्ष तुमच्यामुळं या पडद्यावर बघते तर मला खूप चांगलं वाटलं. प्रत्येक पात्र खूप चांगलं आहे आणि विश्वासच बसत नाही की लोकल मधलं ते माणूस म्हणजे बोलू शकतो फिल्ममध्ये ऍक्ट करू शकतो हे काही पटत नाही. पण ते तुम्ही सत्यच उतरवलंय. आणि जरा करमाळा शहराचं जलशुद्धीकरण केंद्र जिथं माझं क्वार्टर आहे त्या जलशुद्धीकरणाच्या आजूबाजूला जवळजवळ मी 1000 झाडं लावले. ह्या करमाळा शहरामध्ये मी 30,000 झाडं लावले. माझा एकच उद्देश होता की मी जेव्हा 2021च्या दरम्यान इथं आलते तेव्हा मी झाडं लावून गेले आणि त्यानंतर 22, 23, 24ला खूप पाऊस पडला आणि करमाळ्यातल्या खूप जणांनी मला फोन करून सांगितलं मॅडम तुमचं जे झाड लावलेत ना म्हणून आमच्या इथं चांगला पाऊस पडायला. तर ते आहे सर असेच चांगले विषय तुम्ही